लालकृष्ण अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संजय राऊतांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवली. 3 पोलीस हद्दीच्या संचारबंदीत अंशतः दिलासा. गणेशपेठ तहसील कोतवाली भागात काहीशी शिथिलता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर. पारंपरिक पोशाखात फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घेणार आढावा बैठक. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक. संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर. भास्करराव पाटील खदगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक. सलग 3ऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच. भरत गोगावले आणि योगेश कदम घेणार बच्चू कडू यांची भेट. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सुशांत सिंहची आत्महत्या. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर पळून गेला नसल्याचं स्पष्ट. न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन. वर्मा यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन काम न सोपवण्याचे निर्देश. केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले. 1 एप्रिलपासून कांद्यावर निर्यात शुल्क नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.